आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत। सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आवाज उठवणं असेल किंवा मधल्या काळात धानाचा घोटाळा वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये ते आवाज उठवत असतात। आज देखील या अर्थसंकल्पासंदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेणार आहोत। आज अर्थसंकल्पासंदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? सर्वात चांगली बाब म्हणजे कर्जमाफी जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली। दुसरी गोष्ट असं आहे की ॲनिमल हजबंड्रीला आता आणि मत्स्य व्यवसायाला आत्तापर्यंत कधीही एवढा निधी देण्यात आलेला नव्हता। तर मला वाटतं मत्स्य व्यवसायासाठी 1240 कोटी रुपये वेगळे देण्यात आले आणि जवळपास 800 कोटीच्या वरती ॲनिमल हजबंड्री कधी गेली नाही। तर पशुधनाच्या बाबतीमध्ये विशेष काम होण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जवळपास 4,500 कोटी रुपये त्या ठिकाणी देऊ असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळते। आणि आजपर्यंत सतत कारण आमचा मतदारसंघ जो आहे तो दूध धंद्याशी संबंधित आहे, जनावरांशी संबंधित आहे। त्याच्यामुळं त्याच्यामध्ये विशेष असं भरीव अशी तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। मराठवाड्याच्या अनुषंगाने आणखी जर आपण विचार करायला गेला तर काय त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित होतं आणि काय काय तुमच्या वाट्याला या निमित्ताने? आम्हाला कुक्कुटपालनाच्या संदर्भामध्ये, दुग्धोत्पादनाच्या बाबतीमध्ये आणि ग्रामीण भागामधला हा जो तरुण आहे तो उद्योजक बनावा, म्हणजे तो डेअरीच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत जे आहे ते अत्यंत अल्प आणि अत्यंत कमी तरतूद असायची। यावेळेस ती तरतूद वाढलेली आहे, त्याच्याबद्दल आनंद आहे। कर्जमाफीच्या बाबतीत बघायला गेलं तर 2 लाखापर्यंतचा विषय झालेला आहे, मात्र सरसकट कुठेतरी व्हायला पाहिजे अशी नाही 2 लाखापर्यंतची मर्यादा बरोबर आहे ना। 2 लाखाच्या वरती फक्त 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जो थकीत असलेला शेतकरी आहे, पात्र शेतकरी, त्याला या ठिकाणी दिलासा देण्यात आलेला आहे। म्हणजे जो आता शेतकरी थकीतमध्ये गेल्याच्या नंतर कर्जासाठी अपात्र झालेला आहे ते सर्वच्या सर्व महाराष्ट्र राज्यातले शेतकरी पात्र होते। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच 2 लाखापर्यंतचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो देखील महत्त्वाचा आहे। 30 सप्टेंबरपर्यंत जो थकीत शेतकरी होता त्याला यामुळे आर्थिक मदत होणार आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन प्रशांत माने, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।